याला कोणाला जबाबदार याला कोणाला जबाबदार याला कोणाला जबाबदार दादागिरी आणि स्वतःचं वर्चस्व साबित करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र करत आहे. तर आमचे सीओ साहेबांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते इथे या आणि ते काम थांबवा, नाही तर आम्ही इथून उठणार नाही. दवाखाना वाचवा साहेब, जगन्नाथ दवाखाना वाचवा, दवाखाना बचाव, दवाखाना बचाव, दवाखाना बचाव. आता झाली तो त्यामध्ये गेली बरगत. नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो, नगरपालिका धिक्कार असो, गोरगरिबांचा दवाखाना पाडणाऱ्याचा निषेध असो, गोरगरिबांचा दवाखाना पाडणाऱ्याचा निषेध असो, त्यांना आदेश देणाऱ्यांचा धिक्कार असो, दवाखाना पाडणाऱ्याला आदेश देणाऱ्यांचा धिक्कार असो. संत गाडगे महाराजांच्या नावाचं हॉस्पिटल वाचवा, संत गाडगे महाराज नावाचं नगरपालिका हॉस्पिटल वाचवा, गोरगरिबांकरता हॉस्पिटल सुरू करा. पॉश कॅबिन पाहिजे, बरोबर नगरपालिका हलवताय, सोफा पाहिजे, एसी पाहिजे, पॉश कॅबिन. लोकांचं काम करायचं सगळे म्हणून काम करा ना. रोड गटारी पाणी हा या विकासा संदर्भात येतात. एखादी दवाखाना करून हा विकास आहे का? 2-3 दिवसापासून भुसावळ नगरपालिकेच्या गोरगरिबांच्या दवाखान्याची तोडफोड सुरू होत आहे. माननीय मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा तिथं कुठलीही प्रकारची काम थांबण्याचं चिन्ह दिसत नाही आहे. आज रोजी तिथं ओपीडी बंद करून गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे. तिथं तोडफोड सुरू आहे. तिथं भिंती बांधल्या जात आहेत, दरवाजे खिडक्या तोडल्या जात आहेत. याला कोणाला जबाबदार मटेरियल मटेरियल चालू माननीय नगराध्यक्षांनी जर त्या दवाखान्यामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी MRI सेंटर स्थापन केलं असतं किंवा एखादा भूततज्ञ आणून तिथं जे प्रसूतीगृह बंद झालं ते तर सुरू केलं असतं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहिले. पण हा कोणत्या प्रकारची नगरपालिका आपली बिल्डिंग असताना ही जबरदस्ती तिथं कोणवाडा भरायचं आणि तिथं गोरगरीब जनतेला उपचारासाठी द्यायचं का म्हणायचं. नगरपालिकेची इमारत आहे, नवीन इमारत करायची असेल तर करा. त्याच्यासाठी नगर शासन 25 कोटी रुपये निधी देणार आहे. त्याच्यात आला त्यांचं काम करा. परंतु जे नगरपालिकेची जे दवाखाना आहे तो दात्यांनी दिलेला आहे. नगरपालिका फक्त 100 वर्षापूर्वी फक्त 11,000 रुपये खर्च केलेले आहे. अशा सगळ्या नगरपालिका कोणत्या जागा घेण्यात तोडते. गोरगरिबांचा दुवा घेण्यापेक्षा बदुवा घेत आहे. आणि त्याच्या काळात टाकलेलं होतं की नगरपालिकेची वास्तू ही एका दानशूर व्यक्तीने जागा दिलेली आहे. बांधकामासाठी सुद्धा दानशूर व्यक्तीने मदत केलेली आहे. आणि तो गोरगरिबाचा दवाखाना आहे. आज रोजी तिथला ओपीडी बंद करून तिथला दवाखाना बंद पाडण्याचा घाट माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत सत्ताधारी पार्टी नगराध्यक्षांच्या करतायत. आता तुम्ही बघितलेलं असेल, सीओनी क्लिअर सांगितलं की नगराध्यक्ष तिथं अशा प्रकारचा आदेश देत आहेत. आपल्या नगराध्यक्षांना सुद्धा असा बिना कुठल्या कागदपत्रांना कुठल्या सोबतकारना पाडता असा आदेश देण्याचा अधिकार नाहीये. आणि जर तसा देत असतील तर ते अपात्र होऊ शकतात. त्यांच्या विरुद्ध आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे. कारण अशा प्रकारचं कृत्य भुसावळ मध्ये कोणी खपवून देणार नाही. कारण दवाखाना बंद पाडून ती जागा हडप करायचा प्रयत्न दिसतोय. कारण ही इथं नगरपालिका सुरळीत चालू असताना अचानक तिथं जायचं, तिथला पेशंटला तकलीफ द्यायची आणि मुख्याधिकारी शांततेनं बसायचं. जर कोणी पाळत नसेल, एक तिराईत माणसं तिथं पाडतायत, मुख्याधिकारी काय करतायत. मुख्याधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते काय करते. म्हणून आज आम्ही माननीय मुख्याधिकारी आणि आपले प्रांत साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. माननीय प्रांत साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कानावर हा विषय टाकलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जाऊन ही डायरेक्ट आता रितसर तक्रार दाखल करतोय. भाऊ, या ठिकाणी काय लेखी वगैरे देण्यात आली होती, काय ठराव पास करण्यात आला? नगरपालिकेने असा कोणताही ठराव केलेला नाही. स्वतः सीओ बोलतायत कुठल्याही प्रकारचा आदेश सीओनी दिलेला नाहीये. असं असताना तिथं कोण व्यक्ती आहेत की ते डायरेक्ट नगरपालिकेची वास्तू पाडतायत म्हणून. मग हे कोणाच्या आशीर्वादमुळे होत आहे?
आता तेच आम्ही शिवून विचारायला आलं की तुम्ही जर म्हणत असाल की आपल्या नगराध्यक्ष करताय तर याचा अर्थ नगराध्यक्षाच्या आशीर्वादाने काम चालू आहे. मग आज आपण इथे ठिया मानून बसलेला आहे, तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची एकच इच्छा आहे की ते काम त्वरित बंद पाडा आणि नगरपालिकेचा जो दवाखाना आहे संत गाडगे महाराजांच्या नावाची एकच वास्तू आहे ती सुद्धा बंद पाडून सर्वांच्या भावना दुखावल्या जात आहे. तो दवाखाना संत गाडगे महाराज नगर परिषद दवाखाना आज सुरू राहिला पाहिजे. उद्यापासून त्याची ओपीडी सुरू झाली पाहिजे. उद्या आम्ही तिथं उपचारासाठी जाणार आहोत. जर त्यांनी आपल्याला उपचार केला नाही तर आम्ही तिथं सुद्धा ठिय्या आंदोलन करू. व याच्यावरती भुसावळमध्ये एकच प्रश्न आता उठेल की तुम्ही नगर अध्यक्षाला काम करू देत नाही. हे बघा चुकीचं काम आहे. त्यांना जनतेनं निवडून दिले तर त्यांची बांधिलकी जनतेशी असावी, कोणत्या नेत्याशी किंवा कोणत्या पार्टीशी नसावी. गोरगरिबांचा दवाखाना पाडणं हे कोणतं विकास काम आहे? आणि आम्ही अगोदरपासून सांगितलेलं आहे की आम्ही चांगल्या कामात त्यांच्या पार्टीशी निश्चितपणे आहे. हे कोणतं काम आहे? जर नगरपालिका आपल्या असताना नगरपालिकेचा दवाखाना बंद पाडायचा, गोरगरिबांची दुवा न घेता त्यांना आजारी पाडायचं आणि याला विकास म्हणत असतील तर आम्ही अशा विकासाच्या पाठीशी नाहीये. लेखी आदेश असताना कुठलाही लेखी आदेश नाहीये. नगरपालिकेचा कारभार गेल्या 30 वर्षात मी पाहतोय. नगरपालिका कायदे काढून मलाही माहितीये की कशा प्रकारे नगरपालिकेचं कामकाज मंजूर होतं, त्याचे कसे निविदा निघतात, त्याला कशी निविदा मंजुरी द्यावी लागते. असं असताना अचानकपणे तिथं काम बिना याच्यानं सुरू होतंय. मानलंय नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना काही कामं मंजूर करायचा अधिकार आहे, परंतु कामं मंजूर करायचा अधिकार डायरेक्ट सुरू करायचा अधिकार नाही. त्याच्यासाठी कुठले तरी सोपस्कार लागतात, निविदा, त्याचा खर्च अंदाज करावा लागतो, त्याचं टेंडर काढावं लागतं, टेंडरनंतर टेंडरला मंजुरी द्यावी लागते, त्यानंतर वर्क ऑर्डर निघते, त्यानंतर काम सुरू होतं. असं जर कोणी डायरेक्ट बिना याच्यानं डायरेक्ट काम सुरू करत असेल तर आमचा त्याला ठाम विरोध आहे. आम्ही इथून उठणार नाही. पोलिसांना बोलवा. शिवबांच्या धोरणाची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो. जनकल्याणार्थ आखले समान धोरण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.